कायद्याने खेटात ठरलं म्हणल्यानंतर आम्हाला तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार आहे. 24ला समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने आम्ही मिळून करू. शेवटी मालक समाज आहे, मात्र हे जाहीरपणानं सांगतो आणि असण्याचं काही कारण नाही. जो बोलतो त्याच्याच विरोधात, कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सहन आणि मी ते करू बी शकत नाही. मी मरेपर्यंत माझ्या समाजाची गद्दारी नाही करू शकत, कारण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय यांना मी सोडत नाही. हे मात्र अंतिम सत्य आहे आणि त्याच्यात मी बदल करूही शकत नाही. म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याचंच काम सुरू आहे ना. 4-2 मराठ्यांचे आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीस धरायचं. पण जर 24 तारखेच्या तुमच्या तारखेकडे आता सरकारचे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. काय असणार 24 तारखेला, कसं समाजाला आव्हान करणार? आज मुलीला भेटायला आलो तसंच उद्या आईला पण भेटायला जायचं. मला आत्ताच माहिती कळाली की माझ्या उद्या आईचं पण ऑपरेशन, तेही मला माहित नव्हतं. आता 24चा विषय तर 24 मात्र निर्णायक असणार आहे. एवढंच मी तुम्हाला सांगू शकेल की 24ला मात्र आता आम्हाला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण फसवणूक करणं आणि आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचा याला सुद्धा काही मर्यादा आहे. समाधानाचा का अन्याय सहन करायचा? बोललेल्या गोष्टी असतानाही नेमकं आमच्याच वाट्याला अन्याय का आला? तुम्ही अधिसूचना काढलेल्या असतानाही त्या अधिसूचनेचा सुद्धा अवमानच झाला एक प्रकारच्या राजपत्रित असूनही. परंतु मग आता आम्हाला तुम्ही कायद्याने खेटात ठरलं म्हणल्यानंतर आम्हाला तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार आहे. 24ला समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने आम्ही मिळून करू. शेवटी मालक समाज आहे, मात्र हे जाहीरपणानं सांगतो. अनेकांचं लक्ष 24ला याच्यासाठी लागलंय की मनोज जरांगे पाटील काही राजकीय भूमिका जाहीर करतील किंवा त्या ठिकाणी काही राजकीय निर्णय घेतील, कारण लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका जवळ आल्या. नाही, राजकारण आपला मार्गच नाही. मी आजच नाही बोलत हा. एखादा विषयी राग व्यक्त करायचा किंवा नाराजी व्यक्त करायची म्हणजे त्याच्याविषयी आगपाखड करणं असं माझा कधीच विषय नाही आणि असण्याचं काही कारण नाही. जो बोलतो त्याच्याच विरोधात, कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सहन आणि मी ते करू बी शकत नाही. मी मरेपर्यंत माझ्या समाजाची गद्दारी नाही करू शकत, कारण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय यांना मी सोडत नाही. हे मात्र अंतिम सत्य आहे आणि त्याच्यात मी बदल करूही शकत नाही. कसल्याच परिस्थितीत नाही बदल करू शकत. आता त्यांनी फसवणूकच केली म्हणल्याच्या नंतर एक मात्र खरं आहे, आता समाज 24 तारखेला काय निर्णयाकडे कुंकड हे जात आहे हे आज नाही सांगू शकत मी. परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाजही आव्हान केलेलं आहे की आपण यावं. मराठा समाजही येईल, वकील बांधव येणार आहेत, डॉक्टर बांधव येणार आहेत, अभ्यासक येणार आहेत, स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत, आयोजक नियोजक सुद्धा येणार आहेत, आमरण उपोषण करते, साखळी उपोषण करते, हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत. कारण आता सगळीच चर्चा एकूण होणार आहे. कारण अन्याय बघा ना, कुठं 20 तारखेला म्हणजे 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट आत्ता गुन्हे दाखल करण्याचं. म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याचंच काम सुरू आहे ना. 4-2 मराठ्यांचे आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीस धरायचं. कारण आम्ही बहुसंख्य नाही त्या राज्यात आणि आम्हाला विटीस धरायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा. तर मग समाजाला कुठंतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय ना. कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीनं त्याला शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे. समाज आता 24 तारखेला बघूयात, आम्ही सगळे एकत्र येतो मंडप उभा